नीट पेपर फुटी आणि जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्यावर लाठी हल्ला झाला. त्याच्या निषेधार्थ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने आज कुंभोजमधील सर्व व्यवहार पूर्णतः बंद करून गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे गावकऱ्यांचं अरुण जमणे, सुशांत कोले यांनी आभार मानलेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये शांतता भंग होऊ नये म्हणजे हातकणंगले पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी स्वतः हजेरी लावत होते. यावेळी अरुण जमणे, सुशांत कोले, दादासो भोसले, रत्नदीप डोणे, अनिकेत कोले, जयदीप नामे, शुभम कांबळे, गणेश नामे, सम्यक भोसले, विक्की कोले, प्रेम डोणे, कुंदन नाडे, स्वरूप नामे, ऋषिकेश भोसले, धनाजी कोळी गावकरी उपस्थित होते. पत्रकार सागर जमणे, कुंभोज. नाव वसंत शंकर कांदेकर. या सरकारने जे पेपर जी फोडला गेला त्या पेपर फोडल्यामुळं या असंख्य महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं 1 वर्षाचं नुकसान झालं गेलेलं आहे. त्याच्यासाठी आमच्या कुंभोच्या वतीनं सरकारचा निषेध करतो. नाव सुशांत दत्तात्रय कोल्हे. आज जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन विद्यार्थ्यांच्या बद्दल झालेलं आहे. तरी कुंभोज गाव बंद ठेवून कुंभोजमधील सर्व व्यावसायिकांनी व गावकऱ्यांनी बंद ठेवल्याबद्दल त्यांचा आभार आणि अशाच एकजुटीने विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा होता. त्या लाठीचार्जच्या न्याय मिळवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती. त्या हाकेला हाक देत या कुंभोजमधील सर्वच व्यापारी वर्गाने या ठिकाणी बंद कडकड बंद पाळल्याबद्दल मी त्यांचे मनुष्य आभार व्यक्त करतो. आणि आपल्या मुलांनाच हक्क मिळवण्यासाठी आज देखील आपल्याला रस्त्यावरचे आंदोलन करावं लागतं. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये हुकुमशाही चालू आहे का काय असं एक आपल्याला अस्तित्व दिसून लागलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लोकशाही पद्धतीने अनेक आंदोलनं हाताळली पाहिजेत. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हिंसक वळण न लागता त्या ठिकाणी शांततेपूर्ण गावाने साथ दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी वंचित बहुजन आघाडी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्व भारतेश्वर वगैरे ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच जे दिल्लीमध्ये सोनम वांगचुकने जे उपोषण चालू केले त्या उपोषणाला कुंभोज शेतकरी संघटनेतर्फे मी पाठिंबा देतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.